मित्रांनो, लय दिवस झालं बायकोने नवऱ्याला मारले नाही असे काही न्यूज आले नव्हते. मला वाटलं सगळं नीट झालं, पण परत एक न्यूज आली आहे गुजरातवरून. बायकोने बॉयफ्रेंड सोबत मिळून नवऱ्याला मारलं. विषय काय ते तुम्हाला सांगतो. बायकोचा ऑलरेडी एक बॉयफ्रेंड असतो, नवऱ्याला वगैरे प्रेम काही नसतं. त्या लव्हरला बॉयफ्रेंडला बोलवून घरी त्या नवऱ्याला जहर देतात, त्याला मारून डायरेक्ट त्यांची एक फॅक्टरी असते कोणती कामाची त्यामध्ये पुरतात. ते पण 20 का 25 फूट खाली एकदम खाली पुरतात त्याला. ते कोणाला समजू नये. आणि तसंच झालं. मग जेव्हा आजूबाजूची माणसं विचारला आले, तिचे फॅमिलीवाले विचारला आले की नवरा कुठं आहे, ते असं कुठं आहे, ते फॅमिलीवाले सगळे. तर ते बोलते की अमेरिकेला गेले बाहेर कमवण्यासाठी, तो इथे नाही. कमीत कमी 7 ते 8 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष गेलं तरी पण फॅमिली सारखे विचारत राहिले, बोलत राहिले. तरी पण ते एकच बोलत होते की ते अमेरिकामध्ये कमवत आहेत, त्यांचा फोन आले तर सांगेन. पण थोडंफार फॅमिलीला वाटलं काहीतरी चुकीचं आहे, म्हणून डायरेक्ट ते पोलीस स्टेशनला गेले कंप्लेंट करण्यासाठी. तेव्हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, तेव्हा सगळीकडे समजलं. त्याला डायरेक्ट पोलिसांना बायकआउट ऑर्डर झाला. जेव्हा त्यांचे घर फॅक्टरीवर गेले तेव्हा काहीतरी वेगळं वाटलं, म्हणून डायरेक्ट त्या फॅक्टरीमध्ये चालू केलं डायरेक्ट तोडायचं. जेव्हा पूर्ण खोललं तेव्हा बघतात काय, लाश आहे त्याच्या मागं. परत बायकोनं सांगितलं की 2 वर्ष अगोदर मी माझ्या नवऱ्याला मारून तिथे पुरलं होतं. आज जर पोलिसांना काय डाऊट झाला नसता, त्या फॅमिली जास्त काय फोकस केला नसता, तर ह्या माणसाचा म्हणजे पताच नाही की ते माणूस जिवंत आहे का नाही जिवंत आहे, कोणालाच काही समजलं नसतं. हे आहे दुनियादारी, हे आहे प्रेम. एखादी मुलगी एखाद्या मुलासाठी स्वतःच्या नवऱ्याला तर मारतेच, पण एका आई वडिलांच्या मुलाला पण मारते. तिला कधीच समजत नाही. बरं, तर तुम्हाला कोणत्या व्यक्तीसोबत राहायचं नसेल तर डायरेक्ट तलाक देऊ शकता, लांब जाऊ शकता. हे कोणतं नवीन रूल आहे, डायरेक्ट मारा, पुरा, फेका? न्यूजमध्ये बघून तुम्ही सगळं हे प्लॅनिंग करत आहे का?